हाय हॅलो नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। बऱ्याच दिवसांनी आपला हा व्लॉग व्हिडिओ येत आहे। म्हणजे खूपच अशी गडबड आहे सध्या, म्हणून त्याच्यामुळे व्हिडिओ तर खूप शूट करून ठेवलेत पण एडिटच करायला वेळ मिळत नाही। तर हा एक होता म्हणजे शूट केलेला, आणि हा रिक्वेस्टेड पण होता। मागे मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला या लेहंग्याचा, साऊथ इंडियन म्हणजे साडी लेहंगा। जेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला ना, तेव्हा एक ताईंनी मला कमेंट करून सांगितले की तुम्ही याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग पण व्हिडिओ शेअर करा। तर होती माझ्याकडे, म्हणजे मी हे करून ठेवलेली शूट करून, पण खूपच मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी काही शेअर केली नव्हती। पण म्हटलं त्यांनी कमेंट केली म्हणून करावं हा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर। तर बघा, ह्या सेम म्हणजे ही साडी होती माझ्याकडे, मोरपंखी कलर होती ही साडीचा। आणि जसं की तुम्ही आता मागच्या व्लॉगमध्ये बघितलेलंच की माझ्या भावाचा साखरपुडा होता, आणि आम्ही सर्वांनी बहिणींनी साऊथ इंडियन लुक केलेला, आणि मुलीसाठी पण मला म्हणजे माझ्या बहीण आणि माझी मुलगी दोघींसाठी पण मला साऊथ इंडियन लुकच बनवायचं होतं। तर त्यासाठी मग या दोन सेम साड्या होत्या दोन बहिणींच्या माझ्या। तर म्हटलं मग यांच्याचपासून साऊथ इंडियन लुक करावं त्यांचं पण, त्याच्यासाठी त्यांना लेहंगा शिवावं। तसं पण या साड्या आता म्हणजे नेसून झालेल्या त्यांच्या, आणि म्हणत होते की आपण म्हणजे 17 फेऱ्यास म्हणजे जास्त वेळ लावत नाही साड्या, आणि मग कसा बोर होता त्याच्यामुळे। तर म्हटलं, आणि दिसायला पण खूप छान होत्या, आणि कपडा पण असा एकदम फुगण्यासारखा पण नव्हता। तर म्हटलं मग यांचंच साऊथ इंडियन लेहंगा शिवावं दोन मुलींसाठी। 10 वर्षाची मुलीसाठी बघा मी हा मेजरमेंट घेतलेला। उंची याची मला 32 इंच हवी होती, काव्यासाठी 32 इंचाची उंची हवी होती। व्यवस्थित असं मेजरमेंट घेऊन मी याची उंची कट करून घेतली, आणि उरलेला जो कपडा होता ना तो ठेवून दिला, कारण सर्वच कपडा पूर्ण साडीचा कपडा या लेहंग्यामध्ये मला उपयोगी आलेला, म्हणून मी सर्व ठेवून दिलेला। आणि इकडे बघा अशी प्रकारे मार्किंग केलेली मी। पहिल्यांदा शिवलेला मी, पण एकदम परफेक्ट आलेला, जसे तुम्ही बघितलंच असेल सुरुवातीला। म्हणजे 1 इंचाची हे मार्किंग केलेली, आणि त्याच्यानंतर 3 इंचाची मार्किंग केलेली, परत 1 इंचाची मार्किंग केलेली, आणि पुन्हा म्हणजे 3 इंचाची मार्किंग, अशी म्हणजे मार्किंग करून घेतली। आणि त्यानंतर अशा प्लेटी पाडून घेतल्या मी, आणि पिनं लावून घेतली। या कशा सारख्या सरकत होत्या, मला काही इतका अनुभव नव्हता, म्हणून म्हणजे जसं मला जमत होते तसं मी करत होते, आणि तसंच मी पण तुमच्यासोबत शेअर केलं। इतकं काय म्हणजे परफेक्ट म्हणजे पहिल्यांदा शिवलेलं त्याच्यामुळे, आणि मी काही इतके काही डिझायनर नाही, त्याच्यामुळे जसं मला जमलेलं ना तसं मग मी तुमच्यासोबत शेअर केलेलं। जसे प्लेटी पाडलेलं ना मार्किंग केलेली त्याचप्रमाणे मी आता हे आपण मशीनवर बसून येते प्लेटी शिलाई मारून दोन लेहंगे मला शिवायचे होते। हा शिवून झाल्यानंतर मग मी दुसरा पण शिवलेला, छान आले। म्हणजे ब्लाऊज आणि हे दोन लेहंगे मला 2 दिवस लागलेले, एका दिवसात एक आणि दुसऱ्या दिवसात 2, असे 2 मी शिवून घेतलेले। इतका पण काही वेळ नाही लागला, जरी पहिल्यांदा शिवलेलं तरी पण मला इतका काही वेळ लागला नाही, कारण ब्लाऊज पण एकदम म्हणजे छोट्या मुलींचे बोलल्यानंतर इतकं काही तामझाम करायचं नव्हतं, म्हणजे असे सिंपल 1 टक्समध्ये शिवलेले मी ही ब्लाऊज पण। तर बघा इथे मस्त असा घेर झाला, पूर्ण साडीच्याच ह्या प्लेटी मी पाडून घेतलेल्या बघा। फक्त एक पदराचा भाग आणि जो प्लेन असतो ना आतमध्ये साडीच्या, तो काढून घेतलेला। पदराचा मला ब्लाऊज शिवायचा होता, आणि बघा इकडे जी बॉर्डर काढलेली ना ती इथे मी बेल्टसाठी यूज केलेला। इलेस्टिक न वापरता मी नॉटच टाकलेली याच्यात, कारण इलेस्टिक मुलं म्हणजे अशी फिटिंग वगैरे याच्या पुढे नंतर लूज वगैरे होऊन जातं ते इलेस्टिक, त्याच्यामुळे मग मी इथे नॉटच टाकलेली। त्यासाठीच मी ही बॉर्डरचा इथे बेल्टसाठी हे केलेला बघा। जसे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी जसं बोलते ना त्यामुळे त्यापेक्षा तुम्हाला मी जे व्हिडिओ करते ना ते बघून तुम्हाला जास्त समजेल। तर बघा इथे हे मी एकदा शिलाई मारून घेतली, त्यानंतर पुन्हा पलटी करून ही जी अशी थोडी फिनिशिंग देऊन हे करून घेतली, शिलाई मारून घेतली फिनिशिंगसाठी। दाब शिलाई बघा, इथे मी काही अस्तरचा वगैरे वापर केला नव्हता सुरुवातीला, पण पुढे तुम्हाला समजेलच। व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा यापुढे। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा।
बघा इथे पूर्ण जो बेल्टला हे बॉर्डर लावायची होती ना ती लावून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ही नॉट मला तयार करायची होती। साडीच्याच कपड्यापासून मी नॉट पण बनवलेली बघा, प्लेन जो कपडा असतो ना आतून तो कट करून घेतला आणि त्याचीच नॉट बनवून घेतली। कारण कशी रेडीमेड नॉट जर लावली असती ना मी याला ती म्हणजे रेडीमेड नॉटची गाठ पटकन सुटते आणि म्हणजे कशी व्यवस्थित बसत पण नाही, जशी आपल्याला फिटिंग हवी असते तशी हळूहळू ती लूज होते। तर मी साडीतल्याच कपड्याची अशा नॉट बनवून घेतली थोडीशी जाडसर आणि त्यानंतर जो आतील कपडा असतो ना त्याचाच मी म्हणजे अस्तर सारखा यूज केलेला स्कर्ट टाईप बघा, व्यवस्थित असं मेजरमेंट घेऊन जसं उंचीला हवं होतं तितकं मेजरमेंट घेऊन आणि जे उरलेला कपडा म्हणजे जॉईंट वगैरे देऊन व्यवस्थित घेतलं। तुम्ही म्हणजे माझा शब्द जरा जास्तच येतो, तुम्ही इग्नोर करा, पण कसं सवय झाली ते आता जरा बोलता बोलता। तर जो कटिंग होती ना जो जॉईंट त्याला पण मी अशा प्रकारे जो उरलेला कपडा होता त्याची अशी जॉईंट देऊन स्कर्ट तयार करून घेतलं आणि यालाच मी लावणार होती कॅन वरच्या बाजूने, हा खाली आणि मध्ये कॅन आणि मग त्याच्यावर जो आपण प्लेटी पाडलेला आहेत ना लेंग्याला साडीच्या त्या अशा 3 भागात मी हा स्कर्ट बनवलेला। तर बघा व्यवस्थित असं कटिंग करून घेतलं आणि त्यानंतर मग मी लगेचच हे ब्लाऊजची पण कटिंग करून घेतली, लागल्या होती म्हणजे बसल्या लगेचच मग ब्लाऊजची पण कटिंग करून घेतली। लहान मुलींचे ब्लाऊज वगैरे शिवायचं म्हटलं ना की जेमतेम कटिंग आणि स्टिचिंग अर्ध्या तासातच पूर्ण होते बघा। जसं मी तुम्हाला आता व्हिडिओ दिसेलच एकदम म्हणजे सिंपलच, पुढचा आणि मागचा भाग सेमच कटिंग करून घेतले। जसं म्हणजे पहिला हा रेड कलरचा ब्लाऊज आहे ना तो काव्याचा पहिला आहे म्हणजे मी शिवलेला होता तो पण काव्या नव्हती घरात, मग त्याच ब्लाऊजचा मेजरमेंट घेऊन मी जशी ह्या पण ब्लाऊजची कटिंग करून घेतली। जरी शिवलेला असला तरी पण माप घ्यायलाच लागतं। तर बघा मग व्यवस्थित असं तिच्या उंचीप्रमाणे तिच्या फिटिंगप्रमाणे मेजरमेंट घेऊन कपड्यावरच मी अस्तरवरच मी कटिंग करून घेतली डायरेक्ट। आणि बघा मग मागचा आणि पुढची सेमच कटिंग, फक्त आर्म होलला मी म्हणजे जसं आपल्याला लागतं कमी जास्त तसं करून घेतलं मी आणि सेमच मागची आणि पुढची कटिंग करून घेतली। कारण मागून मला ओपन ठेवायचा होता, म्हणजे अजून माझं अजून फिक्स नव्हतं, मी जेव्हा शिवत होते ना तेव्हापर्यंत माझं फिक्स नव्हतं की मागून ओपन ठेवू की पुढून मला ओपन ठेवायचंच नव्हतं हा ब्लाऊज। कारण कसं मग ते पुढं अशी ओढणी टाईप असतं ना त्याच्यामुळे मग ते वेगळंच दिसलं असतं, मागूनच ओपन ठेवायचं होतं पण किंवा साईडमधून एका साईडमधून, ते काय माझं फिक्स नव्हतं। पण मी कटिंग वगैरे करून घेतली इथे दोन्ही बाजूची सेम आणि स्लीवची पण कटिंग करून घेतली। असे मस्त मोर होते त्या पदरावर, त्या जसं मध्ये येतील त्याचप्रमाणे मी मागचा पुढचा आणि स्लीवची कटिंग करून घेतली ज्या पदराची साडीच्या बघा। इथे मी आर्म होलला थोडा आपल्याला जो पुढच्या भागाला जास्त आर्म होल लागतात तर त्याची पण मी कटिंग करून घेतली आणि मग लगेचच अस्तरवर कटिंग केलेली आणि मग लगेचच ती मग पदराचा भाग घेऊन व्यवस्थित अशी कटिंग करून घेतली बघा। मी हे जेव्हा म्हणजे हा लेहंगा जेव्हा शिवत होते ना तेव्हा काव्या काय नव्हती, काव्या मामाच्या घरी गेलेली, सुट्टी पडलेली तिला, त्याच्यामुळे सुट्टी पडली त्याच्यामुळे तर हे जे काम करत होते ना तेव्हा जियांशला म्हणजे असं बोर झाल्यासारखं होतं। आम्ही दोघंच जण घरात होतो, जियांश आणि मी, मग त्याला अशीच खेळणी दिलेली काढून आणि मग तो एकीकडे खेळत होता आणि त्याच्यावर लक्ष ठेवत मग मी ही कामं केलेली बघा। ते म्हणजे भावाच्या साखरपुड्याच्या अगोदरचे 4-5 दिवस ना म्हणजे जसं जमला तेव्हापासूनचे माझी पूर्ण जशी घाई गडबडीचंच होतं, कारण सर्वच म्हणजे पटकनच होऊन गेलं ते आणि शॉपिंग आणि सर्व हे स्टिचिंग वगैरे काम माझ्याकडेच होतं आणि मग ते खूपच म्हणजे असं बिझी रुटीन होतं आणि साखरपुडा होऊन पण आता बरेच दिवस झालेत, पण हा व्हिडिओ पेंडिंग होता। म्हटलं त्या ताईने रिक्वेस्ट केली ना म्हणून हा मी व्हिडिओ एडिट केलेला, खूपच मोठा व्हिडिओ होता। मेन असं जे हवं होतं ना ते असं कट करून मी हे व्हिडिओ जो म्हणजे जितकं हवं आहे ना तितकंच घेऊन मी हा व्हिडिओ बनवलेला, नाहीतर खूपच मोठा हा व्हिडिओ होत होता। म्हणजे पहिल्यांदा असं कोणीतरी मला सांगितलेलं की याच्यावर व्हिडिओ बनव, म्हणून मी ते ताईंसाठी म्हणजे हा व्हिडिओ बनवलेला। तर बघा इथे मग एकीकडे जियांश खेळत होता आणि एकीकडे माझी मग कामं चालू होती। इथे ब्लाऊजचं पण कटिंग करून घेतलं, स्लीवचं पण मी कटिंग करून घेतलं आणि त्यानंतर मग लगेचच ब्लाऊज शिवायला आलेली बघा। मस्तच म्हणजे हा ब्लाऊज शिवायला मला इतका काही वाटलाच नाही खरंच, म्हणजे कटिंग आणि स्टिचिंग लेहंग्याला खूप वेळ लागलेला तसा बघितला तर, पण ब्लाऊजला इतका काही वेळ नव्हता। मी जसं म्हणजे मागचं पुढचं व्यवस्थित असं जॉईन करून घेतलं, छोटे असे गले घेतलेले, म्हणजे डीप नव्हता जास्त, असे गळे घेतलेले आणि मग मार्किंग करून व्यवस्थित असे शिवून घेतलेले साध्या सोप्या पद्धतीने। इतकं काय म्हणजे कॅनव्हास वगैरे मी काय लावत बसली नव्हती, साध्या आणि सोप्या पद्धतीने। मी जास्त करून कॅनव्हासचा वापर नाही करत, माझे चॅनेल जर म्हणजे चांगलं होत असेल तसं मी करत असते।
तर बघा इथे मग व्यवस्थित असं जे मार्किंग वगैरे करून घेतली, शिलाई मारून घेतली पुढच्या गळ्याला आणि खालून पण मी शिलाई मारून घेतली. मग म्हणजे दाबपट्टी लावायला नको मला, म्हणजे अस्तरची डायरेक्टच मग उलटा केला की मग ते होऊन जाईल व्यवस्थित. हा मधून गळा कट केल्यावर व्यवस्थित असे कट मारून घेतले मी आणि मग झाला आपला पुढचा भाग रेडी. आणि तसाच मग मी दुसरा पण भाग रेडी करून घेतला आणि मग झाला हा ब्लाऊज बहुतेक मग पूर्णच झाला. फक्त पुढे मी 2 टक्स मारलेले पाऊण इंचाचे आणि मग लगेचच स्लीव्ज पण जॉईन करून झाले आणि मग ब्लाऊजच झाला पूर्ण. फक्त याला काय राहिलेलं, बॅक साईडूनच मी ओपन ठेवलेला, हुक वगैरे नव्हत्या लावल्या, मी नॉटचाच वापर केलेला. पूर्ण अशा नॉट वरून खालपर्यंत कमरेपर्यंत नॉटच लावलेला. तुम्ही बघितलंच होतं जसं पुढे मी दाखवलेलंच अगोदर सुरुवातीला त्या प्रकारे केलेलं. खूप छान लुक आलेला ब्लाऊजला पण आणि लेहंग्याला पण. मग जास्त काय म्हणजे आता हे साड्या होत्या त्यांचाच वापर करून, अजिबात दुसरा काय खर्च वगैरे न करता फक्त कॅनव्हास आणलेला मी याच्यासाठी. अस्तरचा पण मी बघा तुम्ही बघितलंच असेल की मी आतला जो कपडा असतो ना त्याचाच वापर केलेला आणि इतकं काही वाटला पण नाही. म्हणजे घातल्यावर नंतर काव्या बोलत होती की मस्त असा घेर वाटत होता. आणि तसं पण जर मी हा लेहंगा जर विकत घ्यायला गेली असते ना, खूपच मला महाग पडत होता. मी बघितलेला पण. आमचं कसं आहे लेडीजचा, आम्ही लावलेल्या तशा साड्या मोठ्या म्हणजे मम्म्यांनी आम्ही चौघींनी 4 बहिणींनी लावलेल्या प्लेटी पाडून साड्या. पण लहान मुलींना कसा या लावता आल्या नसत्या, खूपच म्हणजे असा मध्ये फुगं वगैरे आल्या असतं आणि मग विकत घ्यायला गेले तर खूपच महाग पडले असता. आणि हे कसं आपण इतर वेळेस जास्त घालू शकत नाही, फ्रॉक वगैरे किंवा दुसरे वन पीस वगैरे घालता येतात, पण हे कसं जास्त घालता आलं नसतं. म्हणून मग मी असा झंझट केलेले हे शिवायचा आणि झालेलं शिवून. तसं पण थोडी तकलीफ झाली आणि पण असू द्या, त्यानंतर म्हणजे फळ चांगलं मिळालं मला. प्रयत्न केल्यानंतर पहिल्यांदा शिवलेलं त्याच्यामुळे त्यातल्या त्यात बरोबर झालेले हे. तुम्ही बघितलं जसं सुरुवातीला. तर बघा इथे मग लगेचच फिटिंग शिलाई पण मारून घेतली, व्यवस्थित असे कट करून घेतले. मध्ये मध्ये मी व्हिडिओ हा म्हणजे कट केलेला आहे. तुम्ही बोलाल की एकच शिलाई मारली, पण नाही, मी मध्ये मध्ये हा व्हिडिओ कट केलेला. आणि बघा झाला आपला ब्लाऊज पण रेडी झाला. आणि याचा जो मागून मी नॉट लावलेला ना तो काय माझ्याकडून व्हिडिओ शूट झाला नाही, कारण मला सांगू हा व्हिडिओ जास्त शेअर करायचाच नव्हता, कारण खूप मोठा व्हिडिओ येईल असा विचार करून. त्याच्यामुळे मग मी हा नॉट लावताना काही म्हणजे मागच्या गळ्याचा व्हिडिओ शूटच केला नाही, पण त्या ताईंसाठी मी हा व्हिडिओ शूट केलेला. तर बघा हा आहे दुसरा दिवस. दोन्ही घागऱ्यांचे मी हे लेहंग्यांचे मी जे प्लेटी वगैरे पाडून घेतलेला, फक्त हे स्कर्टचं बाकी होतं. आतल्या बाजूचं ते कटकिंग करून ठेवलेलं बघा मी, जॉईन वगैरे देऊन इथे कॅनकॅन लावायची तयारी चालू होती माझी. जितके उंचीप्रमाणे कॅनकॅन हवं होतं लावायचं होतं तेवढी मी मार्किंग करून घेतली व्यवस्थित. म्हणजे कशी मग मशीनवर कॅनकॅन लावताना इतका काय म्हणजे काही वाटत नाही, जसं मार्किंग केलेलं असेल तितक्या भागावरून मी हा लावून घेतला. अशा प्रकारे प्लेटी पाडून घेतल्या. डायरेक्ट आपण ज्या अशा पाडतो बघा एक झाली की एक, तशापेक्षा अशा प्लेटी पाडल्या ना की म्हणजे लावल्या की मग मस्त घेर आलेला कॅनकॅनला पण आणि त्याच्यामुळे लेहंग्याला पण. तुम्ही पण बघा एकदा ट्राय करून अशा प्रकारे कॅनकॅन वापरून. आमच्यासाठी पण म्हणजे आमच्या चौघींसाठी पण मी अशाच प्रकारे कॅनकॅन स्कर्ट तयार केलेले परकरपासून. म्हणजे तसं पण विकत घ्यायला गेले असते की मला खूप महाग पडले असते, 500-600च्या वरच होते कॅनकॅन स्कर्ट. पण ते पण मी घरीच बनवलेले, त्याचा पण मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर बघा अशा प्रकारे मग कॅनकॅन स्कर्ट आमच्यासाठी पण बनवलेला आणि मुलींच्या लेहंग्यामध्ये पण मी कॅनकॅन वापरून मस्त असा घेर आणलेला त्या लेहंग्या. इथे मी त्या स्कर्टला म्हणजे कॅनकॅन लावून घेतला आणि तोच स्कर्ट डायरेक्ट हा जो मी लेहंगा स्टिच केलेला ना प्लेटी पाडून डायरेक्ट बेल्टपासून खाली डायरेक्ट म्हणजे याला शिलाई मारून घेतली, जॉईन करून घेतले ते आणि झाला आपला बाबा एकदाचा हा लेहंगा तयार. आणि अशा प्रकारे नॉट आतून आणि नॉट वगैरे लावून मी त्याला असे लटकन केलेले काठाचेच, या साडीच्याच काठाचे. बघा काहीही बाहेरशी फक्त कॅनकॅन सोडून बाकीचा घरच्या घरी असा वापर करून मी हे साडीपासून लेहंगा तयार केलेला आणि घातल्यानंतर तर खूपच छान वाटत होता बघा. तर अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने साड्यांपासूनच मी हा साऊथ लेहंगा तयार केलेला. तुम्हाला कशी वाटली याची कटिंग आणि स्टिचिंग? जर तुम्हाला आवडली असेल आणि जर तुम्ही पण जर शिवत असाल घरच्या घरी तर ट्राय करून बघा अशा पद्धतीने. खूप छान म्हणजे सोप्या पद्धतीनेच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं. आणि कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त रहा, बाय बाय.